मी सध्या उभा आहे बीडच्या रेल्वे स्थानकावरती। कदाचित ही बाब आपल्यासाठी नाविन्यपूर्ण नसेल, मात्र बीडकरांसाठी हे खास आहे। याच ठिकाणी जर पाहिलं तर बीड ते अहिल्यानगर या रेल्वे लोहमार्गावरती पहिली रेल्वे जी आहे ती उद्या धावणार आहे आणि याचीच उत्सुकता जी आहे ती या ठिकाणी बीडकरांना लागलेली आहे। आपण पाहू शकता की बीड रेल्वे स्थानकावरती हे रेल्वे स्थानक पाहण्यासाठी रेल्वे पाहण्यासाठी विशेष करून गर्दी करायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणच्या स्थानिकांनी। आणि त्याबरोबरच हे विद्यार्थी आहेत शालेय, त्याच शालेय विद्यार्थ्यांना या रेल्वे स्थानकाची सफर जी आहे ती शिक्षकांच्या माध्यमातून घडून आणली जात आहे। सर, कुठल्या शाळेचे तुम्ही शिक्षक आहात आणि हे विद्यार्थ्यांना नेमकी सफर घडवताय तुम्ही, काय सांगितलं जात आहे? मी खंदारे बळीराम वैजीनाथ, मी लक्ष्य गुरुकुल बीड हे विद्यार्थी भगवान विद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि मी गुरुकुल चालवतो। तर आज कलेक्टर साहेबाची शाळेला सुट्टी असल्या कारणाने मी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना एक रेल्वे स्टेशनबद्दल माहिती सांगण्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि त्यांना पाहण्यासाठी। तर या ठिकाणी बीडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच रेल्वे येत आहे आणि या रेल्वेचा अनुभव म्हणजे खूप सांगावासा आनंद वाटतो की आमच्या केसर काकू श्री सागर मुंडे साहेब यांचा मुंडे साहेबाचं स्वप्न होतं की रेल्वे आली पाहिजे आणि ते मुंडे साहेबांनी हे स्वप्न साकार केलेलं आहे आणि काकूंचा पहिला प्रयत्न होता तर रेल्वे येते आणि ह्या मुलांना हे रेल्वेचा अनुभव सांगण्यासाठी की आमच्या आजोबा पणजोबापासून रेल्वे येणार पण येईल कधीही सांगता येत नव्हतं। आज प्रत्यक्षात आनंद होतो, रेल्वे बीडला येते। उद्या मुख्यमंत्री साहेब येतात उद्घाटन करण्यासाठी। आज 16 सप्टेंबर या ठिकाणी विद्यार्थ्यांना खास तिकीट काय असतं, तिकीट घरविक्रीत, रेल्वेचा प्रवास हा सुखाचा प्रवास आणि तो विना तिकीट कसं रेल्वेचे नियम असतात ते विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी प्रत्यक्ष सांगावं म्हणलं रेल्वे स्टेशनला जाऊन। विद्यार्थीने तू यापूर्वी रेल्वेत बसली होतीस का, काय सांगितलं जाते, कसं आहे, उत्सुकता कशी आहे? मी यापूर्वी कधी रेल्वेमध्ये बसले नव्हते कारण आपल्या बीडमध्ये रेल्वे पहिल्यांदाच येते ना। मग आता जेव्हा उद्या रेल्वे येते त्यावेळेस आम्ही रेल्वेत पहिल्यांदा बसणार आणि पहिल्यांदा बसल्यानंतर आम्हाला खूप आनंद होईल आणि आमच्या बीडमधली ही पहिलीच रेल्वे, इतिहासामधली पहिलीच रेल्वे आहे, याचा सर्वात मोठा आनंद आहे। नक्कीच हे विद्यार्थी आहेत, त्यांना सफर जी आहे ती शिक्षकांच्या माध्यमातून घडून आणली जाते आहे। बीडच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर बीड आणि अहिल्यानगर या रेल्वे लोहमार्गावरती उद्या पहिली रेल्वे धावणार आहे आणि त्याचीच उत्सुकता ही या ठिकाणी लागलेली आहे। आणि आपण पाहिलं तर याच रेल्वे मार्गासाठी स्वर्गीय केसर काकू असतील, त्याबरोबर दिवंगत गोपीनाथ मुंडे असतील, अमोल गलदर असतील, याचं मोठं योगदान होतं आणि त्यामुळेच पाहिलं तर आता बीडकरांची स्वप्नपूर्ती जी आहे ती होते आणि आता हे स्वप्न जे आहे ते बीडकरांचं पूर्ण होतं आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।